ओके, तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक्सएम काय करतं, थोडंसं ना लॅग करतं ट्रेड करत असताना. म्हणून आपण याला काय करणार आहे, हे अकाउंट जे आहे ते आपण डायरेक्ट कनेक्ट करणार आहे मेटा ट्रेडर फाईल, म्हणजे एमटी फाईल आपण कनेक्ट करणार. त्याच्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं, इथे रिअल वरती क्लिक करायचं आणि इथे न्यू अकाउंट म्हणून आहे, इथे न्यू अकाउंट तयार करून घ्यायचं. रिअल अकाउंट वरती क्लिक करा, एमटी फाई वरती सिलेक्ट राहू द्या, कंटिन्यू वरती क्लिक करून टाका. याच्यामध्ये स्टँडर्ड, अल्ट्रालो हे दोन ऑप्शन आहेत. स्टँडर्ड मध्ये चार्जेस जास्त लागतात, अल्ट्रालो मध्ये चार्जेस कमी लागतात. सो अल्ट्रालो वाला क्लिक करा, कंटिन्यू करून टाका. याच्यामध्ये तुम्हाला जे नाव द्यायचं ते नाव द्या. ठीक आहे, माय एमटी 5 असं मी त्याला नाव देऊन ठेवतो. ठीक आहे, आणि इथे क्लिक वरती करतो. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारतं हॅव पार्टनर कोड, तिथे पार्टनर कोड आठवणीने टाका सगळ्यांनी. पार्टनर कोड एकदम सिंपल आहे. माझं नाव अक्षय FX. ठीक आहे, दोन्ही एक सोबत अक्षय FX असा पार्टनर कोड आहे. तो पार्टनर कोड टाकून नवीन एक अकाउंट तयार करून कोड आठवणीने टाका, म्हणजे तुमचं डिपॉझिट विड्रॉल जर अडकलं तर मी ते सॉल्व्ह करू शकतो. अक्षय FX असा कोड आहे. कंटिन्यू वरती क्लिक करा. इथे तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड टाका, फक्त पासवर्ड थोडासा स्ट्रॉंग ठेवा. हा पासवर्ड फक्त लक्षात ठेवायचा. जो पण इथे तुम्ही पासवर्ड टाकणार आहे तो आपल्याला लागणार आहे. ज्यावेळेस पण आपण एमटी फाईलला हे अकाउंट तुमचं कनेक्ट करणार आहे त्यावेळेस हाच पासवर्ड आपल्याला लागणार आहे. म्हणून सगळ्यात आधी इथे पासवर्ड एक तयार करून घ्या. सो आता इथे मी पासवर्ड तयार करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा पासवर्ड तयार करून घ्या आणि हा पासवर्ड लक्षात ठेवा. आता इथे काय करतो आपण, कम्प्लीट वरती क्लिक करतो. कम्प्लीट वरती क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट ते 1 सेकंदामध्ये लगेच काय होतं, आपलं अकाउंट तयार होत जातं. ठीक आहे, सो आता आपलं हे नवीन अकाउंट तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. सो इथे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल की फंड वगैरे काय नाहीये, नाव आलेलं आहे बघा, माय MT5 म्हणून असं नाव आलेलं आहे. इथे खाली त्याचा आयडी बघायला भेटतं. आता काय करायचं, तर मॅनेज वरती क्लिक करायचं. मॅनेज वरती क्लिक केलं की इथे वरच्या साईडला आहे अकाउंट इन्फॉर्मेशन. अकाउंट इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला ना त्या अकाउंटचे सगळे इन्फॉर्मेशन बघायला भेटत असतं. सगळं टॉपला बघा ना काय लिहिलेलं आहे, सर्व्हर लिहिलेलं आहे एक्सएम ग्लोबल MT5 15 असं लिहिलेलं आहे. माझ्या याच्यामध्ये काय आलेलं आहे 15 असा, आणि त्याच्या खाली MT5चा हा आयडी सुद्धा. मग आपल्याला काय करायचं असतं, आता आपण जाणार MT5 मध्ये. सो आता MT5 मध्ये ह्या सॉफ्टवेअर मध्ये ज्यावेळेस आपण आलो, ज्याच्यामध्ये आपण ट्रेड करणार आहे, याच्यामध्ये खूप फास्ट एक्झिक्युशन होत असतं, खूप म्हणजे खूप फास्ट. तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये एंटर एक्झिट करू शकता. हे थोडे दिवस जरी तुम्ही ट्रेड केलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय आहे, कुठे काय काय नाही. लक्षात आलं तर मी एक व्हिडिओ परत एकदा प्रोव्हाइड करेल तुम्हाला. सो काय करायचं, आता सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये आलात की इथे तुम्हाला सगळं वरच्या साईडला नाव वगैरे बघायला भेटतं. सो याच्यावरती काय करतो, मी क्लिक करतो आणि आपल्याला काय करतात, आता एक नवीन अकाउंट जे आपण आता तयार केलं ते याला कनेक्ट करायचं. सो प्लस बटन वरती क्लिक केलं, याच्यामध्ये एक्सएम ग्लोबल लिमिटेड सर्च करायचं. जर इथे नसेल तर काय करायचं, इथे खालच्या साईडला टाकायचं एक्सएम ग्लोबल लिमिटेड. त्याच्यावरती सर्च केलं. सर्च केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावरती बघा इथे आलेलं आहे, सर्व्हर आलेलं आहे बघा, एक्सएम ग्लोबल MT5 7 असा सर्व्हर आलाय. माझ्या अकाउंटला काय सर्व्हर दाखवतोय MT5 15. सो मला काय करायचं आहे, इथे सुद्धा तोच सिलेक्ट करायचा. MT5 15 कुठे, इथे आहे. एक्सएम ग्लोबल MT5 15 सर्व्हर इथे आहे. सो मी तो सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर माझा इथे आयडी काय होता MT5चा 5949 वाला. सो मी तो सिलेक्ट केला. ठीक आहे, आणि तो इथे टाकून सुद्धा दिला. सो आयडी मी इथे टाकलेला आहे. आयडी टाकून झाला. ठीक आहे, MT5चा टाकला, त्याच्यानंतर इथे आयडी टाकला. आता या जागेवरती तोच पासवर्ड टाकायचा जो आपण अकाउंट क्रिएट करत असताना टाकला होता. आता मी तो पासवर्ड टाकून घेतो. ओके, सो आता मी आपलं सर्व्हर पण टाकला, जो अकाउंटला होता तो डिटेल्स मध्ये दिसलेला, आयडी पण टाकला, पासवर्ड पण टाकला. आता फक्त काय करतोय, ओके करतोय. सो इथे काय होईल, आपलं अकाउंट आता ते लिंक होऊन जाईल. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये फंड वगैरे सगळं ट्रान्सफर करता येतं. ठीक आहे, सो अकाउंट आपलं लिंक झालेलं आहे. सेटिंग मध्ये आलो, इथे बघा रिअल अकाउंट आपल्याला बघायला भेटते की अक्षय जाधव नाव आहे, एक्सएम ग्लोबल लिमिटेड. माझा अकाउंटचा आयडी इथे आहे बघा 5949. तोच तुम्हाला इथे सुद्धा बघायला भेटेल 5949 MT5 15. ठीक आहे, आता इथे आपल्याला ते बघायला भेटतं की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय विषय आहे की याच्यामध्ये फंड नाहीये, राईट. याच्यामध्ये काहीही फंड मला आता सध्या बघायला भेटत नाही. मग हा फंड आपण ऍड कसा करणार, तर तुम्ही ज्यावेळेस एक्सएम मध्ये फंड ऍड करताना तोच तिकडे लगेच रिफ्लेक्ट होत असतो. सो आता माझ्या या अकाउंट मध्ये काही फंड नाही, पण माझ्या दुसऱ्या अकाउंट मध्ये मात्र फंड आहे. इथे तुम्हाला दिसते $33 याच्यामध्ये आहे. तर मी काय करेल, याच्यावरती क्लिक करेल. ठीक आहे, सो हे फंडवाला अकाउंट मला आता दिसतंय. मग मी काय करणार, इथे वॉलेटवरती क्लिक करणार आणि इंटरनल ट्रान्सफर क्लिक करणार. ठीक आहे, सो याच्याला सिलेक्ट करतो आणि याच्यामध्ये काय करतो, मी इंटरनल ट्रान्सफर असं क्लिक करतो. मग इंटरनल ट्रान्सफर वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, मला जो इथे फंड आहे तो 5949 मध्ये ट्रान्सफर करायचा. कुठे अकाउंट, इथे आहे 5949. सो याच्यावरती क्लिक केलं तर हा जो $33 फंड आहे तो माझा या अकाउंट मध्ये शिफ्ट होऊन जाईल. सो किती पाठवायचं, मला 33.40 पाठवायचं. सो पाठवला, ट्रान्सफर क्लिक केलं. सो हे लगेच एका सेकंदामध्ये आपलं ते फंड तिकडे शिफ्ट होऊन जाते. ओके, झालं शिफ्ट. बघा माझ्या माय MT5 मध्ये तो फंड आलेला आहे आणि तोच फंड तुम्हाला बरोबर इथे सुद्धा दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे, दिसला, इथे सुद्धा तो फंड आला. $33 फंड इथे आलेला आहे.